ज्येष्ठ थोर समाज सुधारक गाडगेबाबांची जयंती आहे. त्या जयंतीचा औचित्य साधून या ठिकाणी आपण प्रथमतः त्यांच्या प्रतिमेस वंदन केलेलंच आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले वकील साहेब, मनोज भाऊ, अंकल, आमचे एलिम भाऊ, त्याचप्रमाणे आमच्या बचत गटाच्या माध्यमातून लोकांना, महिला भगिनींना आर्थिक उन्नतीसाठी हातभार लावणाऱ्या आणि काम करणाऱ्या आमच्या आता भाभी मॅडम, विद्यार्थी मॅडम, आमच्या दुसऱ्या सर्व महिला भगिनी, तर यांचं प्रथमतः स्वागत करतो. आज या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज जो महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर आणि नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प विटाई लोकसंचलित साधन केंद्र पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायतीने हा जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी प्रथमतः तुमच्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि या बचत गटाच्या माध्यमातून आपण अधिकाधिक महिलांशी संपर्क साधून त्यांचा कुठंतरी चांगल्या पद्धतीनं उदरनिर्वाह व्हावा आणि आपल्या त्यांच्या कुटुंबाला एक आर्थिक मदत मिळावी या उद्देशाने हे जे बचत गटाचं काम आहे ते अजून तुम्ही तर स्वयंप्रेरित करतच आहात, पण त्यात अजूनही वाढ करून सर्वसामान्य महिलांपर्यंत ज्या कोण दररोज कुठेतरी शेतकऱ्याच्या बांधावरती कुरपणासाठी किंवा मोलमजुरीसाठी जातात किंवा आपले छोटे मोठे उद्योग करतात, त्यांना ते व्यवस्थित मार्गदर्शन करून त्यांना ते पटवून देऊन आपण अधिकाधिक बचत गट स्थापन करावे. कारण थोडं थोडं थेंबे थेंबे तळे साचे. दररोज जर थोडी थोडी बचत केली आणि बचत करण्यामध्ये महिलांचा खूप मोठा वाटा असतो सिंहाचा, तर आपल्या कुटुंबापासून बघितलं तरी ते आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. तर चांगल्या पद्धतीनं ते कार्य करावं. पुढील कार्यास तुमच्या शुभेच्छा. या ठिकाणी आम्हाला बोलवलं, कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. त्यानंतर मी अंकलला विनंती करतो की आपण 2 शब्द बोला. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि विटाई संचलित लोकसाधना केंद्र बचत गट, त्या बचत गटाच्या सर्व समन्वयाच्या आता भाभी विद्यार्थी मॅडम, डोंगरी बहिणी, आज आपण राष्ट्रसंत गाडगे महाराजांची जयंती आणि आर्थिक विकास महामंडळ विटाई संचलित गटाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत गेल्या अनेक वर्षापासून तुमचं कार्य मोठ्या प्रमाणात असून या कार्याच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचं काम करत आहात. ते काम करत असताना आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली आणि आपल्याला जिथं अडचणी आहेत, बऱ्याच दिवसांचे काय प्रश्न आहेत ते प्रलंबित प्रश्न पण नक्कीच आता मार्गी लागतील. कारण त्यांना थोडंसं काय अडचणी होत्या, तुमची प्रमुख मागणी सुद्धा आता सरपंच आहे आणि तुम्हाला जिल्हा परिषदेमध्ये गेले निधी सेट तुमचं काम होईल. आणि पूर्वी जागेसाठी राहिलं होतं, आता तुम्हाला मी सुद्धा देतो निधी सेट काम म्हणलं तर पोषेमध्ये पालकमंत्र्यांनी कुठल्या तर फंडातून मोठी इमारत तुमच्या बचत गटासाठी बांधून दिली आहे. तशीच इमारत सुद्धा कर्तव्यमध्ये नक्कीच या 2026च्या चालू वर्षात जागा ग्रामपंचायतच्या असेल, इमारतीसाठी आम्हाला निधी आणतील, जागा ग्रामपंचायत भाऊसाहेब आहेत, वकील साहेब आहेत, हे तुमचा प्रश्न मार्गी लावतील. आणि तो मार्गी लावण्यासाठी मी सुद्धा तुमच्या बरोबर कायम असेल आणि जे काय तुमच्या उणीवा राहिले असतील त्या उणीवा नक्की पूर्ण होऊन आणखी महिला सक्षमीकरण करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. परत त्यानंतर विद्यार्थी मॅडम आपलं होते. आज महिला विकास महामंडळ जिल्हा कार्यालय सोलापूर विटाई लोकसंचलित साधन केंद्र करतो पंढरपूर यांच्या वतीनं आपण ग्रामपंचायतीमध्ये बालमित्र मंडळाचं प्रशिक्षण आज आयोजित केलं. त्यामध्ये पहिल्यांदा आपण आज संत गाडगे महाराज जयंती होते, त्यांच्या फोटोचं पूजन केलं सर्वांचं. आणि इथं आज आपल्याला म्हणजे ऑफिसचं सगळ्या ह्याचं प्रत्येकाचं आम्हाला सहकार्य असतंय. इथून पुढे पण सहकार्य राहावं आणि प्रत्येक गोष्टीला आम्हाला आधार द्यावा यासाठीच आपलं हे प्रशिक्षण आज आयोजित केलं होतं आणि ते प्रशिक्षणाला सर्वजण उपस्थित राहिले. मला भाऊसाहेबांना बोलायचंय.
आदरणीय व्यासपीठ नाव घेण्यासारखंच व्यासपीठ आहे. आपले सरपंच साहेब, भाऊसाहेब, अंकल खूप खूप दिवसापासून आमची एक इच्छा होती बरं का भाऊसाहेब की आम्हाला कुठेतरी बचत गटासाठी ऑफिससाठी जागा मिळाली. आम्ही इथं पण बऱ्याच वेळा मागण्या केल्या पण काहीतरी त्या निमित्तानं अडथळे झाले. आमच्या देशपांडे बाई तर गेले आता, पण मला आता वाटतं अंकल खूप छान प्रस्ताव सुचवलाय. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सरपंच साहेब तुम्ही अगोदर आम्हाला त्यासाठी खूप खूप सहकार्य करायचंय. आम्हाला जागा द्यायची आहे ऑफिससाठी. कारण जेव्हा तुम्ही बचत गटाला ऑफिससाठी जागा द्याल तेव्हा तुम्ही बघा की आमच्या ज्या महिलांच्यासाठी आमची जी कामं आहेत ती आम्ही कशा पद्धतीनं करतोय ते तुम्हाला बघायला मिळेल. तिथं ऑफिसमध्ये सगळं आमचं रेकॉर्ड असेल. आता आम्हाला तर म्हणतात तिथं ऑफिसच उघडा, म्हणजे मिठाई लोकसंचालित साधन केंद्र जे पंढरपूरला ऑफिस आहे ते करकमला चालू करा म्हणते. पण काही कारणास्तव जागेच तर आम्हाला ते इथं ओपन करता येणार. कारण जवळजवळ 140 गट करकम मध्ये आपले आहेत. मग जर ऑफिस झालं तर आम्हाला त्यातून एखादी पतसंस्था निर्माण करता येईल. महिलांना थोड्या का स्वरूपात कर्ज देता येईल, काहीतरी त्यांना चालू करता येईल. आता मी आपल्या मिठाई लोकसंचालित साधन केंद्रामार्फत जे गाव सभा अध्यक्ष असते त्याची मी अध्यक्ष आहे. त्या माध्यमातून सर आम्ही बिनाव्याजी 15,000 रुपये महिलांना कर्ज देतोय आणि वरून आम्हाला कर्ज भरपूर येते, म्हणजे पैशाचा पुरवठा भरपूर येतोय. पण आता असं झालंय की काय म्हणून महिलांनी व्यवसाय करायचा, कुठेतरी त्याचं एखाद्या ठिकाणी व्यवसायासाठी जर तुम्ही ओपन करून दिला अगदी छोट्या स्वरूपात होईना तर इथं येऊन आमच्या महिला ते व्यवसाय ओपन करू शकतील. त्यासाठी आम्हाला ग्रामपंचायतीचं सहकार्य हवं आहे. आणि आता जी खूप छान प्रस्ताव सर मी तुमचं परत एकदा धन्यवाद करते, अभिनंदन करते. आमच्या पाठपुरावा तुम्ही करावा सगळ्यांनी आणि आम्हाला ऑफिससाठी जागा द्यावी एवढीच विनंती. बेधडक आणि रोखठोक बातम्या पाहण्यासाठी करकम सुपरफास्ट न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा.